नांदेड़ बल्दिया उज़्मा की जानिब से फाजिल कचरे का इस्तेमाल करने के लिए एक बड़े प्रोजेक्ट का आगाज किया जा रहा है। नांदेड़ शहर में रोजाना 220 टन कचरा जमा होता है। इस कचरे का इस्तेमाल अब तक कुछ भी नहीं था, लेकिन जदीद जराये का इस्तेमाल करते हुए इस कचरे से आमदनी पैदा करने की कोशिशें की जा सकती हैं। नांदेड़ बल्दिया उज़्मा की जानिब से इसी प्रोजेक्ट पर अमल दरामद शुरू हो गया है। 28 करोड़ के खर्च से ये प्रोजेक्ट तुप्पा में तामीर किया जाएगा। इस खर्च में मरकज और रियासती हुकूमतों का भी हिस्सा रहेगा। बल्दिया उज़्मा इस कचरे से प्लास्टिक का तेल, खाद और दीगर अशिया तैयार करवाएगी और इसका इस्तेमाल किया जाएगा। बल्दिया उज़्मा के कमिश्नर गणेश देशमुख ने MCN से बात करते हुए इस प्रोजेक्ट पर रोशनी डाली। नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महासभेने एक ठराव केला होता आणि या ठरावाला अनुसरून आम्ही DPR तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीला सादर केला होता। या DPRला काल माननीय प्रधान सचिव महोदयांकडून रिकमेंडेशन्स आणि अप्रूव्हल झालेला आहे। आता हा DPR अंतिम सँक्शन्स आणि ग्रँड रिलीजसाठी स्टेट लेवल हाय पॉवर कमिटी माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती असती। तर ही आता या आठवड्यात 2-3 दिवसात ती पण मीटिंग होईल आणि अशा प्रकारे महानगरपालिकेचा DPR जवळजवळ 28 कोटी रुपयाचा हा DPR मंजूर झालेला आहे। यामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। या प्रक्रियेमध्ये 3 टप्पे राहतील। एक म्हणजे जो काही ओला आणि सुका सेपरेट केलेला कचरा असेल, या सेग्रिगेटेड वेस्टमध्ये ओल्या कचऱ्यावर आधारित खत प्रक्रिया राबवण्यात येईल व खत तयार करण्यात येईल। दुसऱ्यामध्ये जो काही वेस्ट हा ड्राय असेल, या ड्राय वेस्ट प्लास्टिक आणि प्लास्टिकेतर अशा 2 पार्टमध्ये सेग्रिगेट करण्यात येईल। प्लास्टिक बेलिंग मशीनद्वारे चॉपिंग करून तोसुद्धा बाजारात विकण्यात येईल आणि रियूज करण्यात येईल। त्याचबरोबर बाकी जे इनर्ट मटेरियल वेस्टमध्ये निघेल, उदाहरणार्थ काही प्लास्टिकच्या व्यतिरिक्त काही चप्पल्स, बूट किंवा सँड, सिल्ट, क्ले अशा प्रकारचं एक ड्राय वेस्ट निघतं, पेपर निघतात, रद्दी कागद निघतात, ते सुद्धा सेग्रिगेट करून बाहेर काढले जातील। या प्रकल्पामध्ये मग सगळ्यात शेवटी पार्ट राहतो खत प्रक्रिया केल्यानंतरही काही इनर्ट मटेरियल राहतं, त्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर एक लँडफिल साईट तिथं डेव्हलप केली जाईल। याचबरोबर आज रोजी 6 लाख क्युबिक मीटर एवढ्या मोठ्या क्षमतेचं सर्वसाधारण कचऱ्याचा मोठा ढिगारा तिथं आहे। याच्यावर सुद्धा बायोमायनिंग प्रोसेसद्वारे त्याला एक नील केलं जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून या 6 लाख मेट्रिक टनापैकी 1 लाख क्युबिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल आणि या संपूर्ण प्लॅन्ट टाकण्यावर संपूर्ण स्पेसिफिकेशन्स, मशिनरी आणि कार्यान्वयन होईपर्यंत राज्य शासनाने जे काही स्पेसिफिकेशन नमूद करून दिलेलं आहे, या स्पेसिफिकेशन आधारित हा सगळा प्लॅन्ट राहील आणि त्याच्या आधारे या 12 महिन्यामध्ये या प्रक्रिया केंद्रावर कारवाई केली जाईल।